यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मवियाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होतीये। लोकसभा जागा वाटपाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे। तर आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मवियाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असतील तर जागा वाटपावर आज तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 8 ते 10 जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे त्या 8 ते 10 जागांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। आणि त्याचबरोबर या बैठकीला पहिल्यांदाच मवियाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि मवियाचं नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मवियामध्ये जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहेत। बैठका होत आहेत पण तोडगा अजूनही निघालेला नाहीये आणि त्यासंबंधी आज होणाऱ्या बैठकीकडे लक्ष आहे। दरम्यान या विषयावर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मवियाची आज पुन्हा एकदा बैठक होतीये। मुख्य म्हणजे या बैठकीला प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? बरं, नक्कीच महाविकास आघाडीची आज तिसरी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये गेल्या 3 बैठकांपासून जे जागा वाटपाचा तिढा आहे तो निर्माण झालेला आहे, तो आज सुटण्याची शक्यता आहे। कारण आज महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं पहिल्यांदाच प्रतिनिधित्व होत आहे। प्रकाश आंबेडकर आज पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जरी 2 जागांची मागणी केली असली तरी त्यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळालंय। आता ती जागा त्यांना स्वतंत्र महाविकास आघाडीमध्ये मिळते की शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कोट्यातून त्यांना जागा मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र एक जागा ती वंचित आघाडीला मिळणार असल्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये ती जागा नक्की कोणती असणार आहे, मुंबईमध्ये असेल की मुंबई बाहेरची असेल यावरती आज शिक्कामोर्तब होईल। तसेच महाविकास आघाडीमध्ये जे चर्चा जागा वाटपावरून अडलेली आहे आणि ज्या जागांवरती अद्याप समाधानकारक असं ठोस भूमिका ही तिन्ही पक्षांकडून आलेली नाहीये, त्या जागांवरती आज प्रामुख्याने चर्चा होईल आणि त्याच जागांवरती आज निकाली लागण्याची शक्यता जास्त अधिक आहे। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।